आपल्याला कुर्तीजसाठी सारखेच वेगवेगळे ऑप्शन्स हवे असतात. प्रिंटेड कुर्तीजच्या बरोबरीने तुम्ही प्लेन कुर्तीजचं पण खूप छान कलेक्शन तुमच्या स्वतःसाठी करू शकता. प्लेन कुर्तीज या मिक्स अँड मॅच करायला सोप्या जातात. याच्या बरोबरीने तुम्ही प्रिंटेड स्कार्फ, जॅकेट्स, केप्स, ओढण्या असे वेगवेगळे तुम्ही ऑप्शन्स मिक्स अँड मॅच करून वापरू शकता. अगदी साध्या प्लेन कापडांपासून सुद्धा तुम्ही इंटरेस्टिंग कुर्तीज करू शकता. हे प्लेन कापड आहे, याला मी एका साईडला सेल्फ बटन्स दिले आहेत. फक्त याला एक कॉन्ट्रास्ट एलिमेंट मी ॲड केला आहे, तो म्हणजे याला कॉन्ट्रास्ट मी बटनाच्या खाली लिहिलेले हे लूप्स आहेत आणि त्याला ही एक पांढऱ्या रंगाची कॉन्ट्रास्ट कलरची मी एक शिवण दिली आहे. हाच एलिमेंट मी हाताला पण इथे मी ॲड केला आहे, ज्याने एक कंपोज्ड लुक येतो, बॅलन्स लुक येतो. हे कॉन्ट्रास्ट कलरचं लूप आहे आणि हे बटन आहे. हे मी कापडाचं बटन केलं आहे. तुम्हाला जर कापडाचं बटन करता येण्यासारखं नसेल तर तुम्ही सेम रंगाचं, कापडाच्याच रंगाचं बटन घेऊन सुद्धा लावू शकता. मार्केटमध्ये अशी बरीच बटन्सची आपल्याला ऑप्शन्स मिळतात. याला एका साईडनी हे स्लिट दिली आहे कटच्या हिशोबाने आणि ह्याला तुम्ही ए लाईन हवं असेल तर ए लाईन, किंवा तुम्हाला जर स्ट्रेट शेप आवडत असेल तर तुम्ही हा स्ट्रेट शेप देऊ शकता. तसंच हे प्लेन कापड घेतलं आहे, याला हे कॉन्ट्रास्ट धाग्याने फक्त हे डिटेलिंग केलेलं आहे. हा छोटा योक ठेवला आहे आणि हे कफ ठेवलेत आणि ह्या प्लेन कापडाला मी हे फक्त हे डिझाईन एलिमेंट एवढंच हे ॲड केलं आहे. इथे तुम्हाला बटन हवं असेल तर द्या, नको असेल तर तुम्ही नाही दिलात तरीसुद्धा हा गळा तुम्ही वापरू शकता. हे सेल्फ टोनमध्ये सुद्धा तुम्ही टोन ऑन टोन म्हणजे आहे तो रंग त्याच्यापेक्षा एक किंवा दोन रंग थोडे लाईट किंवा डार्क अशा रंगाचा धागा घेऊन सुद्धा तुम्ही अशा प्रकारचं डिटेलिंग देऊ शकता. आपल्या वॉर्डरोबमध्ये आपल्याला इंटरेस्टिंग कलर्स ॲड करायला प्लेन कुर्तीजचं ऑप्शन खूप चांगलं आहे, कारण ते मिक्स अँड मॅच तुम्ही खूप छान पद्धतीने करू शकता. तर तुमच्या वॉर्डरोबमध्ये एक नजर घाला आणि चेक करा तुमच्याकडे प्लेन कुर्तीज आहेत का, आणि नसतील तर एक दोन ॲड करायला काहीच हरकत नाही आहे.